टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आजपासून विदर्भातील शाळा सुरू झालेल्या आहे आणि शाळांमध्ये प्रवेश उत्सव साजरा केला जातोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अगदी वाजत गाजत विद्यार्थ्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। हे दृश्य आहे नागपुरातील बच्छराज व्यास शाळेचे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विद्यार्थ्यांचा प्रवेश जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि बँड पथक लावून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत होतं। सगळ्या शिक्षिका ज्या आहेत त्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी औक्षण केलं जात आहे, टीका लावला जात आहे आणि विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। आजपासून विदर्भातल्या शाळा सुरू झाल्या, त्यामुळे शाळांमध्ये अशा प्रकारचा स्वागतोत्सव आपण या ठिकाणी बघू शकतो। बच्छराज व्यास शाळेत शिक्षकांकडनं अशा प्रकारे हा स्वागतोत्सव जो आहे तो पार पडतोय। मोठा उत्साह आहे कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर दीर्घ सुट्ट्यानंतर आज विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे आणि शिक्षकांमध्ये उत्साह आहे कारण की गुरु शिष्याचं नातं जे आहे ते अतूट आहे आणि आज पुन्हा एकदा शाळांमध्ये किलबिलाट सुरू झालेला आहे। मॅडम काय सांगणार, आजपासून शाळा सुरू झालेली आहे? आजपासून शाळा सुरू झालेला आहे। हा आमच्या शाळेमधला प्रवेशोत्सव आहे। आम्ही मुलांना औक्षवान करून आम्ही आतमध्ये घेतो आहे की जेणेकरून त्यांचा अभ्यास जो आहे आमच्याकडे छान व्हावा आणि प्रदीर्घ काळापर्यंत औक्षवान म्हणजे आपण औक्षवंत करतो मुलांना आणि म्हणून आम्ही ही पद्धत आमच्याकडे सुरू केलेली आहे। मॅडम काय सांगणार की आज पोरं शाळेत येतात, औक्षवण करतात? खूप छान वाटतंय, मुलांचा उत्साह बघून आमचा पण उत्साह वाढलेला आहे। खूप छान वाटतंय। स्वागत करताय तुम्ही? हो, स्वागत करतोय मुलांचं औक्षवान करून कुंकू लावून। आज पहिला दिवस आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। हा? चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय। सुट्ट्या संपल्या, आता शाळा सुरू। हो मजा आहे ना? हो नक्कीच या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण या ठिकाणी बघू शकतो। आज शाळेचा पहिला दिवस आणि या ठिकाणी औक्षवण करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। चक्क बँड पथक या ठिकाणी सज्ज आहे आणि ही किलबिलाट आपण बघू शकतो। या ठिकाणी 28 तारखेपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये या विदर्भातल्या शाळा असणार, त्यानंतर पूर्णवेळ शाळा सुरू होणार, परंतु मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।